पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। अण्णांनी जे कार्य केले, मग गावातील अनेक रस्ते असू द्या, डांबरी रस्ते असतील, राम मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात त्या देवळाचं नाव विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेला पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला ते अण्णांनी तिथे जाऊन ती देवस्थान तीर्थक्षेत्राला दर्जा देऊन बराचसा निधी आणून त्याही देवळाचा कायापालट करण्याचं काम केलं। तसेच शिक्षण कमी असताना शिक्षणासाठी अतोनात हाल होतात हे आम्ही त्यावेळेला बघितलं होतं। आम्ही मिळूनच होतो, शिक्षण असू द्या किंवा खेळाचं क्रिकेट, व्हॉलीबॉल, बरेच असं अण्णाला आवड होती त्याची। आणि त्यावेळेला शिक्षणाची अडचण ओळखून अण्णांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली। आणि खेडेगावात एखादी शिक्षण संस्था सुरू करणे एवढं सोपं काम नसतं, कुठलीही संस्था चालवायचं कठीण आहे। पण त्या संस्था अण्णांनी धोबाबळगाव असू द्या, औंढे असू द्या, या ठिकाणी काढून त्या खेडेगावात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली। कारण माणसाच्या आयुष्याचा पाया हा शिक्षण असतो। शिक्षण घेतल्यानंतर पुढचं मग काय असू दे, कोण उद्योगपती होईल, कोण राजकारणी होईल, कोण शेतकरी, कोण काय जे असेल ते परत, पण पहिल्यांदा शिक्षणानं अशा शिक्षण संस्थेची स्थापना करून आपल्या गावाला त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त मुलं शिकली पाहिजे म्हणून ती चांगली सोय करून अण्णांनी ठेवलेली आहे। आणि अण्णाचं निधन एक अल्पावधीत म्हणजे कमी कालावधीत झालं, कारण अनेक वर्षे त्यांनी तसं राहायला पाहिजे होतं। पण शेवटी कसं आहे, आजार शारीरिक ही सगळं ठरलेलं आहे प्रत्येकाचं, त्यामुळं काही चालत नाही ते पुढापर्यंत। त्यामुळं अण्णा अकाली निधन झालं आणि गावात विकासापासून अतिशय पोकळी निर्माण झाल्यासारखं झालं। बरीचशी कामं अण्णांनी केलेली आहेत, आता सांगावं तेवढी, पण ह्या निमित्तानं का होईना पण एक अण्णाचं सामाजिक कार्य असल्यामुळं त्या निमित्तानं फळ्या वाटप असू द्या, वृक्ष लागवड असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, अनेक कामं या ठिकाणी त्यांच्या वर्षाच्या ह्याच्यानिमित्त जी घेतलेली आहे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे। आणि या ठिकाणी अण्णाला विसरणं कठीण आहे। आम्ही कायमच त्यांना स्मरणात ठेवून इथनं पुढेही वाटचाल करूया एवढं या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा